आज मी हे पहिल्यांदा ट्राय केलं आणि परफेक्ट म्हटलं. ते काय ते पुढे सांगतेच. त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण पाहावा लागेल. आता हे माझ्या हातामध्ये आहे कच्ची केळी. त्यासाठी मी त्याचे करणार आहे पळीपापड, कच्च्या केळीचे पळीपापड. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा जो आहे ते रात्री भिजत घातला होता. दुसऱ्या दिवशी मिक्सरमधून वाटून घेतला. तेव्हा वाटताना त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं होतं आणि संपूर्ण अशा आपल्याला 7 वाट्या पाणी टाकायचे, हलवून घ्यायचे. हलवल्यानंतर गॅसवर उकळायला ठेवायचे. उकळायला ठेवल्यानंतर आपल्याला जी कच्ची केळी आहे ती छान सोलून घ्यायची आणि सोलताना आपल्याला एक पाणी घ्यायचे. पाण्यामध्ये मीठ टाकायचे, ते केळी काळी पडू नये म्हणून. आणि केळी जर पाण्यात टाकून ठेवली की इकडे ते खिसून घ्यायची. खिसल्यानंतर इथे मी जे पाणी ठेवलेलं होतं उकळायला तेव्हा त्याच्यामध्ये टाकायचं चिली फ्लेक्स, मीठ आणि पाण्याला उकळ आल्यानंतर आपण जो खिसून घेतलेला जो केळीचा खिस आहे त्याचं पाणी काढून घ्यायचं. पाणी काढल्यानंतर ते जे आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. 6 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं आहे. छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे. पापड टाकायचे गरमागरम, बिना तेल लावता आपल्याला हे पापड उन्हात वाळवायचे आणि ओलसर असतानाच ते काढायचे म्हणजे जेणेकरून ते तुटणार नाही. आणि हा जो पापड आहे ना खूप मस्त तेलात, हा जो पापड आहे ना तेलात छान असा फुलतो, टेस्टला पण छान लागतो, मस्त लागतो. नक्की ट्राय करून पहा. यूट्यूबला पाहत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इन्स्टावर पाहत असेल फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू का छान छान. चला तर मग बाय.